नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आपण पाहतात गॅलेक्सी केअर ॲग्रो सोल्युशनचा यूट्यूब चॅनल। आज यामध्ये आपण द्राक्षातल्या सगळ्यात महत्त्वाचा जो एक रोग आहे की ज्याच्यामुळे आपलं जे त्या सीझनचं नुकसान आहे हे 20% पासून 100% पर्यंत त्या रोगामुळे आपल्या प्लॉटचं नुकसान होतं। त्याच्याविषयीच आज सखोल आपण माहिती बघणार आहे। तर हा दावणी रोग जो आहे, हा दावणी रोगाला आपल्याला कंट्रोल करणं आणि तो येऊच नये म्हणून काळजी घेणं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। तर याच्यामध्ये जे प्रतिबंधक उपाय आहे ते कधीही आपल्याला फायदेशीर आहेत आणि त्याच्यामुळे जे होणारं नुकसान आहे तेही कमी आहे। पण जर त्याच्यावर आल्यानंतर उपचार करायचे असतील तर ते इकॉनॉमीच्या दृष्टीनेही खर्चिक आहे आणि जरी ते रोग कंट्रोल झाले तरी काही प्रमाणात आपल्या प्लॉटचं त्याच्यामुळं जे नुकसान व्हायचं आहे ते होतच असतं। तर ह्या दावणी रोगाविषयी आपण माहिती घेत असताना दावणी जर आपल्याला आपल्या प्लॉटमधनं कंट्रोल ठेवायचा आहे तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत की त्या दावणीची जीवनसाखळी कशी आहे, तो कसा येतो, कधी येतो, त्याच्यावर उपाय कधी करायला पाहिजे, ह्या प्राथमिक गोष्टी जर आपण लक्षपूर्वक आणि तेवढ्या ताकदीनं जर आपण त्याच्यावर विचार केला तर नक्कीच हा रोग कंट्रोल ठेवणं खूप सोपं आहे। आजच्या आपल्या लेक्चरमध्ये ज्या त्याच्या लाईन ऑफ ट्रीटमेंट आहेत किंवा त्याची मोड ऑफ ऍक्शन आहे किंवा त्याच्याविषयी जी स्ट्रॅटेजी आहे ह्याच्याविषयी आपण डिस्कशन पूर्ण करणार आहे। हे जर सगळं समजून घेतलं तर कधीही आपल्या प्लॉटला दावणीपासून त्रास होणार नाही, म्हणजे 100% आपण दावणी मुक्त प्लॉट ठेवू शकतो। त्यातल्या काही गोष्टी जर आपण पाळल्या तर आता आपण त्याच्याविषयीच माहिती बघू की हे कसं करायचं आहे। तर जनरली छाटणीच्या पूर्वीचा जो टप्पा आहे ह्या टप्प्यामध्ये आपण त्याला बोर्डोनं खोड, ओलांडे, काड्या सगळं वॉश करून घेत असतो, कारण त्या दावणीचे किंवा करप्याचे, भुरीचे इनाकुलम जर त्या काडीवर असतील तर ते त्या ठिकाणी आपल्याला कंट्रोल करता येतील। आता याच्या पुढे जाऊन जो विषय आहे तो 6 ते 7 दिवसानंतर आपलं डोळा हलतो, त्या डोळ्याला थोडंसं स्प्राउटिंग यायला चालू होतं आणि तिथनं पुढं मग आपला प्लॉट दावणीच्या धोक्यामध्ये यायला चालू होतो। तर अशा ठिकाणी आपण काय करायचं त्याविषयीच इथं आज डिस्कशन करूया। तर मित्रांनो, सगळ्यात पहिली एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ह्याचं पहिले जे 20 दिवस आहे दावणीसाठी हे सगळ्यात महत्वाचे आहे आपल्या प्लॉटचं भवितव्य ठरवण्याच्या दृष्टीनं। पहिल्या 1 ते 20 दिवसामध्ये जर का आपण ह्या दावणीला योग्य पद्धतीनं लांब ठेवू शकलो तर जवळजवळ तो प्लॉट आपला 80% पर्यंत आपल्या हातात आल्यासारखा असतो। तर ह्याच्यामध्ये आम्ही प्रमुख 2 टप्पे करतो ह्या दावणी पासून आपल्याला वाचण्यासाठी। तर त्याच्यामध्ये 7 ते 13 दिवसाचा जो पिरियड आहे आपल्या बागेचा, ह्यामध्ये कंडिशन काय असते की तो डोळा फुगून बाहेर यायला लागला, तो हळूहळू काडीचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा डोळा, मग हे एका पाठीमागे एक बाहेर निघायला लागले, तो थोडं हिरवा व्हायला लागला आणि मग 12व्या-13व्या दिवशी ह्याचं थोडंसं तोंड उघडतं। ही जी सगळी कंडिशन आहे ह्या कंडिशन मध्ये औषध मारण्याची वेळ, बुरशीनाशक सिलेक्शन आणि कव्हरेज, ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षपूर्वक ऐकायचे। कारण दावणी कंट्रोल जो आपल्याला करायचा आहे तो 2 पद्धतीने आपण करतो, एक कव्हरेज आणि दुसरं त्या केमिकलचं डिपॉझिशन। आता कव्हरेज आणि डिपॉझिशन ह्या 2च गोष्टीच्या आधारे जर आपण दावणी कंट्रोल करतो तर पहिल्या 7 ते 13 दिवसामध्ये डिपॉझिशनचा फारसा विषय दावणी नियंत्रणासाठी येत नाही, कारण त्या पानामध्ये अजून क्लोरोफिल आलेलं नाही।
त्याच्यामुळं ते जे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे त्याचा डोस ते पान आंतरप्रवाही करू शकत नाही, किंवा त्या पानाची लीफ इंडेक्स ज्याला आपण म्हणतो तो एवढा छोटा आहे की त्या औषधाची तेवढी मात्रा त्या पानामध्ये डिपॉझिट होऊ शकत नाही. मग इथं दुसरा पर्याय एकच राहिला की कव्हरेज. जर कव्हरेज ह्या एकाच गोष्टीवर आपल्याला 7 ते 13 दिवसाच्या टप्प्यामध्ये जर दावणी कंट्रोल ठेवायचा आहे, तर या ठिकाणी आपल्याला आपलं स्प्रे युनिट, आपण औषध मारतो, औषध मारण्याची पद्धत, वेळ, ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्व आहे. आता याच्यामध्ये आपण काय करतो की 7 ते 13 दिवसापर्यंत आपल्याला जर आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरताच येत नाही, किंवा जर वापरलं तर त्याचा फायदा होणारच नाही. या ठिकाणी फक्त स्पर्शजन्य बुरशीनाशक आपण वापरणार आहे. स्पर्शजन्य बुरशीनाशकामध्ये आपल्याकडे कॉपर ऑक्सिक्लोराइड आहे, हायड्रॉक्साइड आहे, M45 आहे, Z78 आहे, एंट्राकॉल आहे, कुमानियल आहे. ही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक बरीचशी आहे. ह्याच्यामध्ये 7 ते 13 दिवसाच्या टप्प्यामध्ये 3 स्प्रे आपण हे उलटे पालटे मारायचे. आता हे उलटे पालटे स्प्रे मारण्याचं कारण असं आहे की जर कव्हरेजच्याच आधारे आपल्याला दावणीपासून वाचायचं आहे, तर ह्या ठिकाणी 360 डिग्रीचं कव्हरेज आपल्याला मिळायला पाहिजे. आणि कितीही स्टँडर्ड युनिट आपल्याकडे जर असेल आणि त्या पोंग्याचा कोन आणि आपल्या युनिटची जागा ह्याचा जर विचार केला, तर हे 360 डिग्रीचं कव्हरेज आपल्याला कुठल्याही स्टँडर्ड युनिट कडून मिळत नाही. मग या ठिकाणी आपण काय करतो की 3 स्प्रे एक आड 1 दिवसाचे हे आरत परत मारायचे. हे आरत परत मारत असताना ज्या वेळेला आपण या ओळीतनं ट्रॅक्टर घेऊन जातो, पुन्हा दुसऱ्या ओळीतनं घेऊन येतो, किंवा त्याच ओळीतनं रिटर्न येतो, पुन्हा त्याच्या बाजूच्या ओळीतनं जातो, पुन्हा रिटर्न येतो, म्हणजे ह्या पोंग्याला इकडून बसणार औषध या बाजूनं आणि ह्या बाजूनं जवळजवळ 100% कव्हरेज आपल्याला ह्या ठिकाणी मिळतं. आणि मग 100% जर कव्हरेज आपल्याला त्या ठिकाणी मिळालं, तर तो दावणीचा स्पोर्स त्या पोंग्यामध्ये किंवा काडीच्या तळाला किंवा घडाला त्या ठिकाणी इन्फेक्शन करू शकत नाही, किंवा तिथं इन्फेक्शन होण्याचं प्रमाण हे 0.1% एवढं खाली येतं. म्हणजे जवळजवळ नाही, इथपर्यंत हे पर्सेंटेज खाली येतं. तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे की 3 स्प्रे 13 दिवसापर्यंत आपल्याला उलटे पालटे मारायचे. हे उलटे पालटे मारणारे जे स्प्रे आहे, कॉन्टॅक्ट बुरशीनाशकामधलं कुठलंही बुरशीनाशक तुम्ही घेऊन मारू शकता. त्याच्यासाठी सिलेक्टेड हेच बुरशीनाशक मारलं पाहिजे असं बिलकुल नाही. कुठलंही एक बुरशीनाशक, त्याचा एकरी डोस आहे 700 ग्राम 800 ग्राम, तो जे का 1 एकरासाठी 500 लिटर पाणी लागतं ह्या पाण्यामध्ये टाकायचा, किंवा M45चा जो डोस आहे 1 किलोचा तो टाकायचा आणि उलट पालट औषध मारायचं. हा पहिला नियम. आता 8व्या दिवशीपासून जर आपली स्टेज एखादा डोळा बाहेर येण्याची चालू झाली, तर 8व्या दिवशी उलट पालट औषध मारायचं. 9व्या दिवशी जे रेग्युलर आहे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक, कीटकनाशक जे काय आपल्याला द्यायचं आहे त्याचा स्प्रे 9व्या दिवशी द्यायचा. 10व्या दिवशी परत उलट पालट मारायचं. 11व्या दिवशी रेग्युलर स्प्रे द्यायचा. 12व्या दिवशी परत उलट पालट मारायचं. हे 3 स्प्रे आपण उलटे पालटे मारले की 100% पहिल्या 13 दिवसापर्यंत आपण दावणीपासून वाचू शकतो. आता बऱ्याचशा लोकांची प्रॅक्टिस अशी आहे की अजून बाग फुटली नाही किंवा त्या बागेला डोळे हिरवे झाले नाही फारसे, कशाला पाणी वाया घालवायचं. पण मित्रांनो, इथं एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. इथं जी कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आपण वापरणार आहे ही सगळी बुरशीनाशक ही परवडेबल दरामधली आहेत. 1 किलोचा रेट हा 300-350 रुपयापासून 600, 700, 800 रुपयापर्यंत असणारी ही बुरशीनाशक आहे. या ठिकाणी 200-300 रुपये जर आत्ताच जास्त गेले तर पुढं दावणी कंट्रोल करण्यासाठी जी आंतरप्रवाही बुरशीनाशक आपण वापरणार आहे त्याचे पैसे वाचू शकतात. त्यामुळं इथं बाग स्प्राउटिंग नाही आणि औषध कशाला वाया घालवायचं ह्या गोष्टीचा विचार बिलकुल न करता 3 स्प्रे आरत परत मारायचे. हा पहिला नियम दावणी कंट्रोल करण्याचा. आता दुसरा नियम जो आहे, हे 7 ते 13 दिवसापर्यंतचे जे स्प्रे आहेत सगळे हे सकाळी उठल्या
6 ते 9 ह्याच्या आधी मारायचे. आता ह्याच्या आधी मारण्याचं सगळ्यात महत्वाचं अजून एक सायंटिफिक कारण असं आहे की दावणी वाढीची जर प्रक्रिया आपण किंवा दावणीच्या इन्फेक्शनची प्रक्रिया जर आपण समजून घेतली तर याच्यामध्ये दोन प्रमुख गोष्टी कारणीभूत आहेत की एक आपलं पान ओलं पाहिजे दावणीचं इन्फेक्शन होण्यासाठी. जे दावणीचे स्पोर्स आहेत ह्या स्पोर्सना त्या पाण्यावरून स्टोमेटा शोधायचा आहे. त्यामुळं त्याला वाळलेल्या किंवा कोरड्या पानावरून त्याला ट्रॅव्हलिंग करता येणार नाही किंवा इकडे तिकडे फिरता येणार नाही. ह्याच्यासाठी त्या स्पोरना पानावर पाणी पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्याच्यासाठी स्टोमेटा ओपन पाहिजे. पर्णरंध्र ज्याला आपण म्हणतो ती उघडी पाहिजे. मग आता होतं काय की जनरली पानं सगळ्यात जास्त ओली ही रात्री राहतात आणि रात्री ओल्या पानावर दावणीचे स्पोर्स आहेत. पण आता त्या स्पोर्सना इकडं तिकडं पाण्यातून फिरता येतं पण त्यांना स्टोमेटा मधून आत जाण्यासाठी स्टोमेटा ओपन व्हायची वाट बघावी लागते. आता हे स्टोमेटा कधी ओपन होणार आहे ताकदीनं तर हे सकाळी 9 नंतर ज्या वेळेला चांगलं सूर्यप्रकाश आपल्या पानाला मिळतो, इव्हॅपोरेशन चालू होतं, पानाचं टेम्परेचर वाढतं आणि ह्यातला जो गॅस एक्सचेंज आहे कार्बन आणि ऑक्सिजन ही प्रक्रिया चालू झाली की हे स्टोमेटा उघडलेले असतात. मग ही वेळ सर्वसाधारणपणे चांगला सूर्यप्रकाश 9 नंतर मिळायला चालू झाला की मग त्यावेळी येतो. मग समजा कंडिशन अशी आहे की रात्रभर पानं ओली आहे, त्या पानावर दावणीचे स्पोर्स उपलब्ध आहे, सकाळी 9 नंतर स्टोमेटा ओपन झाले आणि त्या दावणीच्या स्पोर्सने टोमॅटोच्या मधून त्या पानाच्या पेशीमध्ये प्रवेश केला आणि मग आपण 12-1 वाजता किंवा दुपारी 5 वाजता जाऊन त्याला एखादं बुरशीनाशक मारलं, काही उपयोग होणार नाही. कारण ह्या ठिकाणी आंतरप्रवाही बुरशीनाशक काम करत नाही. त्यामुळे ते बुरशीनाशक त्या 7 ते 13 दिवसांमध्ये पानाच्या आत जाऊन त्या दावणीला कंट्रोल करणार आहे. आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांना पानाच्या वरच प्रोटेक्शन द्यायचं एक लिमिट असल्यामुळं जो स्पोर त्या टोमॅटोतून आत गेला किंवा त्या पानाच्या पर्णरंध्रात शिरला तो पुन्हा कुठल्याही प्रकारे आपल्याला कंट्रोल करता येत नाही. मग ह्याच्यासाठी आपल्याला जो स्प्रे मारायचा आहे तो सकाळी उठल्या उठल्या मारायचा. दव धुगं ओलं पान ओलं आहे, अहो ते पान ओलं असतानाच त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट बुरशीनाशक टाकायचं जेणेकरून त्या पानाच्या वरच त्या स्पोर्सचं नियंत्रण मिळेल. म्हणून इथं पान वाळण्याची बिलकुल वाट बघायची नाही. इथं पान ओलं असतानाच बुरशीनाशक बसलं पाहिजे, तरच त्या दावणीला त्या पानाच्या वरच्या पृष्ठभागावर आपल्याला कंट्रोल करता येणार आहे. आता ह्या दोन गोष्टी झाल्या 7 ते 13 दिवसामध्ये की 3 स्प्रे अर्ध परत मारायचे कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचे आणि जे का 7 ते 13 दिवसांमधले आपण स्प्रे मारणार आहे हे सकाळी उठल्या उठल्या सूर्यप्रकाश पानावर पडण्यापूर्वी मारायचे. हे 2 नियम जर आपण पाळले तर जवळजवळ आपला पोंगा, घड आणि काडीचं जे तळातलं इन्फेक्शन आहे किंवा काडीच्या खालची 2 पान आहे ही 100% आपल्याला सुरक्षित मिळतील. आता या ठिकाणी अर्धा टक्का इन्फेक्शन आपल्या प्लॉट मध्ये दिसू शकतं. ते का दिसतं तर याच्यामध्ये स्प्राउटिंग अनइव्हन असणं, काय फुटी आपण हे स्प्रे शेड्यूल चालू करायच्या आधी आलेले आहे किंवा काय फुटी ह्या उलटापालटा स्प्रे मारण्याच्या नंतर पोंगा स्टेज मध्ये आलेले आहे. अशा झाडावर एखादी दुसरी फूट आपल्याला दावणीचं इन्फेक्शन झालेलं दिसती, पण 99% प्लॉट आपला हा सुरुवातीच्या टप्प्यात दावणीच्या इन्फेक्शन पासून वाचवला जातो. आता 13 दिवसानंतरची जी परिस्थिती आहे त्याच्यानंतर परिस्थिती बदलायला लागली. कारण ते पान ओपन झालं, ते पान 3 पानाच्या स्टेजमध्ये आलं, ते थोडं त्याच्यामध्ये क्लोरोफिल तयार झालं. मग तिथनं पुढचं जे पान आहे ते पान डिपॉझिशन करण्यासाठी सक्षम झालं. मग या ठिकाणी आपल्याला डिपॉझिशन जर करून दावणी कंट्रोल करण्याचा ऑप्शन आपल्या जवळ उपलब्ध आहे तर या ठिकाणी मग आपण इथनं पुढं आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा सुद्धा स्प्रे मध्ये आपला वापर करू शकतो. आता हा आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करताना सुद्धा एक स्ट्रॅटेजी आपण लक्षात ठेवायची आहे की जे का आंतरप्रवाही बुरशीनाशक जो का ग्रुप आपण सिलेक्ट करणार आहे
तर ह्याच्यामध्ये सिलेक्शन करताना जे आपल्याकडं दावणीसाठी नियंत्रण मिळवण्यासाठी जी का औषध आहे ह्यांचे ग्रुप वेगळे आणि ह्याची मोड ऑफ ऍक्शन वेगळी असणारी बुरशीनाशक आपण सिलेक्ट करायची. आणि मग जर समजा एक उदाहरण म्हणून आपण जर 13व्या दिवशी ॲक्रोबेटचा स्प्रे देणार आहे तर तो ॲक्रोबेटचा स्प्रे 13व्या दिवशी द्यायचा आणि 14वा दिवस गॅप करून पुन्हा 15व्या दिवशी म्हणजे एक आड एक दिवसांनी पुन्हा त्याच ॲक्रोबेटचा स्प्रे त्या प्लॉटला द्यायचा. ह्याच्यामुळे होतं काय की आंतरप्रवाही बुरशीनाशक जर पानामध्ये डिपॉझिशन करून रोग कंट्रोल करणार आहे तर ते केमिकल त्या दावणी सारख्या रोगाला नियंत्रित करण्यासाठी त्या पानामध्ये त्याची जी मात्रा उपलब्ध पाहिजे की ज्याला आपण डिपॉझिशन म्हणतो ती मात्रा मिळवण्यासाठी आपल्याला ह्या स्टेजमध्ये एक आड एक दिवस 2 स्प्रे द्यावे लागणार आहे. कारण पानांची साईज खूप छोटी आहे. 75% पोंगा उघडलेला आहे, 25% पोंगा अजून उघडायचा आहे, 3 पानाच्या स्टेज मध्ये आहे. म्हणजे आजच्या स्प्रे मध्ये कव्हरेजला आपल्याला 75%च पोंगा आपल्याकडे आहे आणि पानाची साईज थोडी छोटी असल्यामुळे होणारं डिपॉझिशन कमी होणार आहे. म्हणजे जर त्या पानांतर्गत दावणी कंट्रोल करण्यासाठी जी मात्रा लागते ती मात्रा उपलब्ध नसेल तर त्या मारलेल्या औषधाचं काही आपल्याला फायदा मिळणार नाही. मग याच्यासाठी आपण एक आड एक दिवस 13वा दिवस आणि 15वा दिवस हेच ॲक्रोबेट औषध रिपीट करायचं. याच्यामुळे होतं काय की पाठीमागचा पोंगा पण कव्हरेज मध्ये येतो आणि पहिला जो पोंगा आहे तो पण डिपॉझिशन मध्ये त्याची केमिकलची व्हॅल्यू खूप स्ट्रॉंग झालेली असते जेणेकरून तो दावणी कंट्रोल होतो. आता हे 2 स्प्रे दिल्यानंतर आपला प्लॉट पहिली 5 पानं घड आणि त्या घडाखालची काडी ही 99% सुरक्षित होते. याच्यावर दावणीचं इन्फेक्शन बिलकुल होत नाही. त्यानंतर मग पुढे जाऊन आपण फेलफूट काढणे, तो फेलफूट काढण्याच्या कंडिशन मध्ये एक आपला प्लॉट थोडासा धोकादायक कंडिशन मध्ये असतो. आता त्याची कारण वेगळी आहेत की पहिल्यापासून एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की फेलफूट काढल्यानंतर 4 दिवसामध्ये आपल्या प्लॉटला कुठल्याही रोगाचं इन्फेक्शन खूप जास्त होतं. त्याच्या मागे पण खूप सायंटिफिक कारण आहेत की ज्यावेळेला आपण त्या प्लॉटला किंवा त्या वेलीला जखमा करतो, ह्या जखमा झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय हार्मोन्सची निर्मिती होती. ते हार्मोन्स मग आपल्या जे रात्री बंद होणारे स्टोमेटा आहे त्याच्यावर प्रभाव टाकतात आणि ते स्टोमेटा 1-2 दिवसासाठी रात्री बंद होत नाहीत. मग पुन्हा आपला रात्री प्लॉट अजून दव आहे, स्पोर आहे आणि रात्री स्टोमेटा जर ओपन आहे तर तिथं दावणीचं इन्फेक्शन खूप वेगानं होतं. ह्याच्यासाठी आपण म्हणतो की वांस काढल्यानंतर फेलफूट काढल्यानंतर आपला प्लॉट हा थोडासा रोगाला बळी पडतो. ह्या ठिकाणी आपण बायरचं जे प्रोफायलर आहे त्या प्रोफायलरचा स्प्रे खूप चांगला इफेक्ट देतो फेलफुटीनंतर. त्याचे 2-3 फायदे आपल्याला आहे की एकतर घड सुधारणे, फुटीत जोम येणे, दावणी कंट्रोल करणे, हे सगळे फायदे आपल्याला त्या एकाच बुरशीनाशकामुळे मिळतील. त्यामुळे त्याचा ऑप्शन आपण तिथं स्वीकारू शकतो. पण ह्यातलं सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी काय आहे की पहिल्या 20 दिवसापर्यंत जर आपण आपल्या प्लॉट पासून दावणीला कंट्रोल ठेवू शकलो, लांब ठेवू शकलो तर पुढे जाऊन तो दावणी आपलं फारसं नुकसान करत नाही. यासाठी ह्या पहिल्या 20 दिवसातली स्ट्रॅटेजी दावणी नियंत्रणासाठी खूप महत्वाची आणि खूप गरजेची आहे. याच्यामध्ये फक्त 7 ते 13 दिवसामध्ये कव्हरेज 3 स्प्रे उलटे पालटे मारायचे. मारणारे 7 ते 13 दिवसामधले स्प्रे हे सकाळी सूर्यप्रकाश मिळण्यापूर्वी मारायचे. 13 दिवसानंतर पहिलं आंतरप्रवाही बुरशीनाशक जे आपण सिलेक्ट करणार आहे त्याचे एक आड एक 2 स्प्रे द्यायचे आणि फेलफूट काढल्यानंतर प्रोफायलरचा स्प्रे अवश्य द्यायचा. एवढी स्ट्रॅटेजी जर आपण व्यवस्थितपणे काळजीपूर्वक पार पाडली तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण दावणी
नियंत्रित ठेवू शकतो किंवा त्याच्या इन्फेक्शन पासूनच वाचू शकतो. आता ह्याच्यामध्ये जे दावणीचं जे इन्फेक्शन आहे ते 20 दिवसानंतर जरी आपल्या प्लॉटला कुठं थोडंफार झालं तर ते पुढच्या पानावर होतं आणि ते पानावरचं आपण कंट्रोल करू शकतो. पण घड आणि काडीच्या जवळची 5-6 पानं ही पूर्णपणे आपल्याला सुरक्षित असलेली आढळून येतात. आता यामध्ये आणखीन काय लोकांच्या अशा शंका होत्या की बाबा सकाळी उठल्या उठल्या आपण एखादा स्प्रे मारला आणि दुपारी 3 नंतर जर चांगला पाऊस पडला तर शक्यतो त्या दिवशी औषध मारायची गरज नाही. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाश मिळण्याच्या पूर्वी आपण प्लॉटला औषध मारलं पाहिजे. कारण हा पाऊस पडल्यानंतर रात्री किंवा दुपारी 3 नंतर पुन्हा हे क्लाउड कव्हर जाऊन सूर्यप्रकाश मिळण्याची फारशी शक्यता नसती. आणि सूर्यप्रकाश जर मिळत नसेल दुपारी 3 नंतर उद्या सकाळी 9 पर्यंत तर याच्यामध्ये दावणीचं इन्फेक्शन होणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आपण स्प्रे मारू शकतो. आता हे ज्या गोष्टी किंवा ही स्ट्रॅटेजी झाली, ही एवढी स्ट्रॅटेजी जर आपण काटेकोरपणे पहिल्या 20 दिवसांमध्ये वापरात आणली तर खूप चांगल्या पद्धतीचं दावणीपासून नियंत्रण आपल्या प्लॉटला मिळतं, खूप कमी खर्चात मिळतं. आणि पुढे जाऊन जे दावणीसाठीचे आपल्याला स्प्रे आंतरप्रवाही बुरशीनाशकांचे मारायचे त्याचा पण खर्च खूप कमी होतो. मला वाटतं या पद्धतीनं ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून आपल्या द्राक्ष बागायतदार बंधूंनी त्या पद्धतीचं नियोजन करायला हवं. खात्रीपूर्वक मी सांगतो की आपली द्राक्ष बाग ही दावणी मुक्त आपण या पद्धतीनं ठेवू शकतो. धन्यवाद.